टीव्ही इंडस्ट्री जिथे चकाकी आणि यश आहे, तिथेच कधी कधी काळ्या गुणांच्या कहाण्या दडलेल्या असतात। एका सुंदर अभिनेत्रीच्या चेहऱ्यामागे लपलेलं भयानक सत्य जाणून घ्यायला विसरू नका। नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। चला जाणून घेऊया। बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीकडे पाहताना आपल्या डोळ्यांपुढे फक्त झगमगाट, प्रसिद्धी आणि आलिशान जीवनशैलीच दिसते, पण या झगमगाटामागे काही काळे सत्य दडलेले आहेत, जी कधी कधी भीतीदायक व मन हेलावून टाकणारी असतात। आज आपण अशाच एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, जिथे प्रेम, संशय आणि रागाच्या भरात दडलेली भीषण हत्या संपूर्ण देशाला हादरून गेली। ही कहाणी आहे नीरज ग्रोवरच्या अमानुष हत्येची आणि त्याच्या मृत्यूमागे होता एक भयानक कट। चला प्रकरणाची सुरुवात करूया। नीरज ग्रोवर उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून मुंबईत आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेला तरुण। त्याने टीव्ही इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं। सिनर्जी अँड लव्स मध्ये तो क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होता आणि अनेक प्रसिद्ध प्रोजेक्टचा तो भाग होता। त्याची ओळख झाली कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराजशी, एक सुंदर, महत्त्वाकांक्षी पण आतून असुरक्षित असलेली अभिनेत्री। नीरज आणि मारिया यांच्यात हळूहळू जवळीक वाढली, जी एका अथळ संकटाची सुरुवात ठरली। मारिया आधीपासूनच एका नौदल अधिकाऱ्याशी म्हणजेच लेफ्टनंट एमिल जोरोम मॅथ्यूशी प्रेमसंबंधात होती। त्याचं लवकरच लग्न होणार होतं, पण मॅथ्यूच्या मनात नीरजबाबत प्रचंड संशय निर्माण झाला। त्याला वाटत होतं की मारिया आणि नीरज यांच्यात अनैतिक संबंध आहेत। रागाने आंधळा झालेला मॅथ्यू भारतात परत आला आणि मारियाच्या मुंबईतील अपार्टमेंटवर अचानक पोहोचला। पण घटनाचा क्रूरता टप्पा 6 मे 2008 रोजी नीरज मारियाच्या घरी होता। तो घर सजवण्यात मदत करत होता। रात्री उशिरा मॅथ्यूने फोन केला आणि नीरज तिथे आहे हे समजल्यावर त्याचा संताप अनावर झाला। 7 मेच्या सकाळी मॅथ्यूने अचानक मारियाच्या घरी धाव घेतली। तिथे पोहोचल्यावर त्याने नीरज आणि मारियाला एकत्र पाहिलं। तेच रागाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू उचलून मॅथ्यूने नीरजवर हल्ला केला आणि त्याचा जागीच खून केला। इथं गोष्ट संपली नाही। नीरजच्या मृत्यूच्या नंतर मारिया आणि मॅथ्यूने मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावायचा निर्णय घेतला। मारियाने बाजारातून 2 डफेल बॅग्स, बेडशीट्स, पडदे आणि एक धारदार चाकू विकत घेतला। दोघांनी मिळून नीरजच्या मृतदेहाचे सुमारे 300 तुकडे केले। इतकंच नाही तर मृतदेहासमोरच लैंगिक संबंध ठेवण्यासारखे अमानवी कृत्यही केलं। नंतर ते मृतदेहाचे तुकडे गाडीत भरून मुंबई बाहेर एका निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिथे पेट्रोल टाकून मृतदेहाला जाळून पुरावे नष्ट केले। नीरजच्या अचानक गायब होण्यामुळे त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी तक्रार दाखल केली। पोलीस तपासात सुरुवातीला काही फार धागेदोरे मिळाले नाहीत, पण हळूहळू कळालं की तो शेवटचं मारियाच्या घरी पाहण्यात आला होता। पोलिसांनी मारिया आणि मॅथ्यूला ताब्यात घेतल्यावर चौकशी दरम्यान मारियाने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली। शेवटी शिक्षा काय झाली? मारिया सुसाईराजला न्यायालयाने फक्त 3 वर्षाची तुरुंगवास सुनावला, कारण तिच्यावर थेट खुनाचा आरोप सिद्ध झाला नाही, पण पुरावे तर नष्ट करण्याचा झाला। मॅथ्यूला मात्र खुनासाठी 10 वर्षे आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। ही कहाणी का धक्का देते? ग्लॅमरच्या पत्नीकडे धडलेले हे काळं सत्य आपण कधीच पाहत नाहीत। सुंदर चेहऱ्यामागे कधी कधी किती क्रूरता लपलेली असते हे या प्रकरणाने सिद्ध केले। तुम्हाला काय वाटतं? असा क्रूर गुन्हा केवळ 10 वर्षाच्या शिक्षेने संपवणं न्याय आहे का? अशा गुन्हेगारांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला नको का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।